अंडरआर्म क्रिकेट लेवलची एक जबरदस्त स्पर्धा एसपी कुपायडी आशिषभाई परिवेषण पहिला बॉल पहिल्या बॉलवर पहिलं तस्वीर करतायत एक डाव क्रिकेट येते या क्रिकेटमध्ये मल्टीपल क्रिकेट असल्यानंतर एका धावेला खूप महत्त्व आहे प्रतिस्पर्धी संघ किती एक्स्ट्रा टाकतोय आणि आपण किती सुंदर काढतोय यालाही महत्त्वाचं आणि मोस्टली काही चौकार देखील पाहायला मिळतात ज्या वेळेला मल्टीपल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज आपण आऊट ठाण्यामध्ये एसपी चर्चा उसळी घेतली उसळी काही कळली नाही आणि बाद मागे परत आहेत विकास पहिला धक्का दोन चिले आहेत आणखी कामगिरी करणारे अंडरआर्म क्रिकेटमध्ये जगपास खेळाडू रोहन चिले यांना आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला मदन सारंग जबरदस्त अष्टपैलू यावेळेला अंगात सुविधा पाहिल्या गेल्या लाइन दिखत ना राइट जास्त आउटपुट आहे ना रेकॉर्डिंग अच्छा 1-0-0 बघता पहिली ओव्हर इकडे संपलेली आहे धाव पाहिजे तर एक गडी बाद 4 धावा जॉर्ज फर्नांडिसच्या शुभम लोखंडे गेल्या काही वर्षात हे नाव देखील चर्चेत समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट परंतु डायरेक्ट नाही होऊ शकलं आणि एक धाव मध्ये पूर्ण केलेली आहे परंतु एका धावेसाठीची झुंज पाहायला मिळते अंडरआर्म क्रिकेटमध्ये मुंबई म्हणा ठाणे म्हणा कल्याण म्हणा पनवेल म्हणा
भाईंदरपासून अगदी या संपूर्ण MMRDA क्षेत्रामध्ये मात्र अहिल्याराम क्रिकेटचा जन्म पाहायला मिळतो. त्याचबरोबर आता ते सर्व दूरपर्यंत गेले म्हणजे पेन असेल त्याचबरोबर की सिल्वरला पुढल्या आठवड्यात मोठी स्पर्धा येणार आपल्याला येताना पाहायला मिळेल. रत्नागिरी अगदी सिंधुदुर्गापर्यंत अहिल्याराम रोल पसंत पाहायला मिळते. तर क्रिकेट अलीकडे खूप चांगलं खेळलं जात आहे. अरुण यादव आणि बॉलिंगसाठी जबरदस्त फॉर्मॅट असणारे बॉलर यावेळेला हळूहळू ते बॉलला ढकललं. एका धाव घेण्यासाठीचं जे कौशल्य असतं ते जबरदस्त आहे आणि एका धावसंख्या पुढे जात असताना आपल्या पाहायला मिळते ती म्हणजे 7 धावा फलकावर. आनंद देणारं हे क्रिकेट आपल्या सगळ्यांना नेहमी भावतं आणि म्हणून तर बॉक्स क्रिकेट आपल्या सगळ्यांचा आवडता खेळ आहे. छोट्याशा जागेमध्ये खेळला जातो. पुन्हा एकदा त्याच खेळण्याचा प्रयत्न बॉलवरची नजर खूप महत्वाची असते या क्रिकेटमध्ये आणि कारण छोट्याशा जागेत तुम्हाला केवळ दिशा द्यायची आहे आणि एवढं सोपं नाही आहे आणि इकडे एक चांगला दर्जेदार स्ट्रोकच्या बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे. रोहन चिले बरोबर पाहिलं तर अरुण यादव धावसंख्या 9 वर पोहोचली. ओव्हर नंबर 2 सुरू असताना 4 ओव्हरची मॅच मात्र पाहतो आणि हनुमान पद्धतीने मात्र ऑन सेंटर सुद्धा तिकडे एक धाव बघता बघता या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 2 ओव्हर संपल्यानंतर एक गडी बाद धावसंख्या झाली आहे जॉर्ज कल्याण संघाची 10. बहुत गर्म हो रहा है. तो भी लटका रहा है, वो भी लटका रहा है. यावेळेला एक वेगळ्या स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न स्टान्स बदलला आपला. यावेळेला चांगला फटका पाहिला गेला. बॉलवर नजर ठेवली. शुभम थोडीशी पुढे आली. बॉलचा अंदाज घेतला आणि टॅप केलाय. शुभम लोखंडे चर्चेत आहे. हे सुद्धा नाव आज जॉर्ज संघात खेळताना पाहायला मिळत आहे. चांगल्या फॉर्मात आहेत. ओपिच रॉयल ही टीम देखील त्यांची पाहायला मिळते आणि आज त्या टीममधील देखील काही सदस्य खेळतात जॉर्जमध्ये. हे व्यावसायिक अंडरआर्म क्रिकेट आहे. हो यावेळेला बॉलच्या वरचा अंदाजच नाही आला. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लो आला. गती कमी झाली आणि शुभम स्वतःवर नाराज आहे कारण डॉट बॉल येतोय आणि खूप महत्त्वाचे असतील इकडे डॉट बॉल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन खूप महत्त्वाचे असतात कारण धाव बनवण्याची तशी तुम्हाला संधी नाही आहे. अशा प्रकारचे मैदान आहे. धावसंख्या 12 आहे. संतोष सर आणि पंच पद्मनाभ प्रभू सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सचिन सर देखील आहे तिकडे. दिवेश दिवेशचा हा बॉल आणि बाद होताना पाहायला मिळत आहेत. आमंत्रित केलं पुढे खेळण्यात.
बॅटिंगसाठी येताना पाहिलं मिळतात अंडरआर्म क्रिकेटमधील चमचमता सितारा नाव राहुल सुरवाडे लॅबो, ज्याची देखील बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात आणि आवर्जून मात्र गर्दी करतात. तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. राहुल सुरवाडे लॅबो जोडीला रोहन शिले आहेत. या जोडीने देखील खूप सारे दिले त्या टीमला. परंतु आज पाहिजे कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. SP चषक SP खूप आयोजित आशियाई तिवारी चषक 2024 आपण पाहतोय. 8वं पर्व या स्पर्धेचं. दिवेश या दोन संघांमधील मॅच म्हटलं तरी देखील चर्चेचा विषय असतो. सुंदर सारंग कलसोची सुंदर सारंग 11 अर्थातच ओमकार मालाड आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला जॉर्ज 11 कल्याण. त्यांना पुजारी यांचा हा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुकेश दवे यांचं समर्थन आपल्या या टीमला नेहमीच पाहायला मिळत असतं. दिवेश पहिलाच बॉल लॅबोने मात्र टॅप केलाय. एका धावेमध्ये पाठवलाय. धावसंख्या जर पाहिजे तर 1 ने पुढे जाईल. दरपोटी 13 धावांवर 4 ओव्हरची असणारी मॅच आहे. तिसरी ओव्हर मात्र इकडे मार्गस्थ आहे. धावसंख्या 13 झाली आहे. पाहू शकता हे व्यावसायिक खेळाडू आहेत. अंडरआर्म क्रिकेटवर महाराष्ट्रभर अधिराज्य गाजवणारे हे सगळे दर्जेदार खेळाडू आज मात्र ठाण्याच्या या सावरकरनगरमध्ये अवतरलेले आहेत. पुढे सामना खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे हो धावाच्या रूपात विकेट येताना पाहायला मिळेल. विकेट आली आहे. दोन माघारी परत आहेत. धावाच्या रूपात माघारी परत आहेत. त्याबद्दल जर पाहिलं तर काही पटके अतिशय सुंदर त्यांनी खेळले होते राहुल सुरवाडे यांनी. रमजान आठवते SP चषकाचं जे टर्फ आवृत्ती झाली होती त्यावर रमजान मात्र चर्चेत आले होते आणि आता एक धाव या ठिकाणी पाहिलं गेलं आणि धावसंख्या जर पाहिली तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धावसंख्या झाली होती 14. राहुल सुरवाडे परंतु जिगरबाज खेळाडू आहेत राहुल सुरवाडे आणि त्याचमुळे वलय आहे त्यांच्या नावाभोवती खूप मोठं आणि तेच बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु समोर जर पाहिलं तर अभिषेक मांडलिया येतात गोलंदाजीसाठी. टच क्रिकेट ते माती क्रिकेट असा प्रवास त्यांचाही झालाय. या पहिला बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 15 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक शेवटचं सुरू झालंय. पाहूया या शेवटच्या षटकात किती धाव बनवल्या जातील. जॉर्ज एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कलसोची सुंदर सारंग ओमकार मालाड यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळते. राहुल सुरवाडे यावेळेला मात्र टॅप केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. खबर आहे 16 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अभिषेक यावेळेला देखील एक चांगला चेंडू परंतु त्यांना चांगल्या पद्धतीने खेळलाय आणि
आपल्या फलंदाजीचं कौशल्य दाखवत असताना अंडरआर्म क्रिकेटची दुनिया लॅबोची का दिवाणी आहे या ठिकाणी लॅबो दाखवतात आपल्या कौशल्य हळूहळू. यावेळेला पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न, हातातच बॉल जातोय आणि लॅबोही माघारी परततील. आणि आता मात्र रमजानच्या जोडीला पाहूयात कोण मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्या पाहिला मिळेल. चौथी ओव्हर मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना धावसंख्या जर पाहिली तर टीमची 17 झाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर करण सोडा यांना आज जाताना आपण पाहतोय. रमजान आणि करण अभिषेक मांडलिया 17 धाबा धावफलकावर आहे. एका धावेसाठीची झुंज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळणार आहे पुढील 2 दिवस. पहिलीच मॅच या ठिकाणी पहिल्या डावात रंगताना पाहायला मिळते आपल्याला. अभिषेक त्यावेळेला एक पाहायला मिळाला. दोन्ही संघांनी दबाव आणू नका, बाजूला वा पंच आहेत त्या ठिकाणी पंच निर्णय देतील आणि कोणी प्लीज दाखवायला जाऊ नका. तुमची पंच आहेत. आता काळ बदललाय, काळानुरूप क्रिकेट बदललाय. आपल्याकडे टेक्नॉलॉजी सुद्धा आली आहे. धावसंख्या 18 झाली आहे. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र झाला आणि यशस्वी झाला. रमजान यांच्याकडून एक धाव किती महत्त्वपूर्ण आहे आणि अशा प्रकारच्या ग्राउंडवर 22-24 धावांच्या मॅच देखील चांगल्या होताना पाहायला मिळालेल्या आहेत आपल्याला. आणि धावसंख्या आता 19 झाली. रमजान त्यावेळेला पुढे सरसाबस टोकटर चांगला खेळण्या पाहूया. सर एक आहे ना, एका धावेने धावसंख्या 20 झाली. 21 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यांचा सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. जॉर्ज संघाचे पाठीराखे आणि त्याचबद्दल जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटचे देखील पाठीराखे असणारे मुकीमजी दवे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. विनंती असणार आहे आपण मुकेश दवे यांचा सन्मान करायचा आहे. आपल्या क्रिकेट प्रेमाला सलाम आणि आपण जे क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत त्याबद्दल SP ग्रुप आयोजन कमिटीच्या वतीने आपला केला जातोय विशेष सन्मान. मंगेश भोसले साहेबांना विनंती असताना दीपेशजी आंग्रे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. दीपेशजी आंग्रे यांचाही आपल्याला सन्मान करायचा आहे. या क्रीडा स्पर्धेमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल दीपेशजी आंग्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. दीपेश आंग्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला बॅटर आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण सर्वांचे पंचही मैदानात दाखल झालेले आहेत. एका बाजूला
11 म्हणजे ओंकार मालाड या टीमसाठी मदन सारंगाने त्या जोडीला सुरेश सर्व ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विजयासाठी जर पाहिलं तर 21 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आले. 24 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. आणि पाहूयात पहिले षटक कुणाकडे सोपवले जाते. पहिल्या षटकासाठी कुणाला बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे. सूरज मिश्रा पहिली ओव्हर घेऊन सूरज मिश्रा येत आहेत. डब्ल्यू या नावाने देखील ओळखले जातात, परंतु सुरेश सरोज म्हणजेच कुडा अंडरआर्म क्रिकेटमध्ये बऱ्यापैकी म्हणजे माझ्यामध्ये 60% काढून तरी तो पण नाव आहे, परंतु मूळ नावाने देखील बोलवण्याचा प्रयत्न आपण जरूर करू. आणि जाऊयात दुसऱ्या डावाकडे. तिथले जॉर्ज विरुद्ध ओंकार अशी लढत पाहायला मिळते. सुंदर सारंग 11 ओंकार मालाड दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जॉर्ज कल्याण मालाड विरुद्ध कल्याण अशी लढत पाहायला मिळते. मानाच्या SP ग्रुपच्या स्पर्धेमध्ये आशिषभाई तिवारी चषकामध्ये आजच्या दिवसातील पहिलाच मुकाबला सुपर डुपर एक मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. नॅशनल स्पोर्ट्समध्ये देखील हा स्पर्धा लाईव्ह देखील आपण पाहतोय. त्यांचे मनापासून आभार, त्यांना शुभेच्छा. पहिला बॉल परंतु रोहनने काय अडवलाय. उत्कृष्ट यष्टिरक्षकांच्या यादीमध्ये रोहन जिल्हे हे नाव देखील आवर्जून घेतलं जातं. तसे आक्रमक खेळाडू आहेत, परंतु त्यांचा खेळ मात्र तेवढा जबरदस्त आहे. आणखी एक बॉल यष्टिरक्षकांकडे गेलाय. सूरज मिश्रा यापुढे 2 बॉल डॉट टाकतायत. समीकरण बदलते आता 22 मध्ये 21. किती बॉलमध्ये किती धावा आहे कॅल्क्युलेशन सातत्याने अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुरू असतं. आणि इकडे आपण पाहतोय जबरदस्त क्रिकेट आहे. SP ग्रुपची स्पर्धा आहे. आशिषभाई तिवारी चषक कैलासवासी सुंदर सारण ओंकार मालाड या टीमला आपण पाहतोय. आणि आता मात्र मदन सारंग आले बॅटिंग करण्यासाठी. यावेळेला क्लासिकल फटका पाहायला मिळाला. अशा प्रकारचे गॅप करणे सोपी गोष्ट नाहीये. कमी जागा असते त्यामध्ये देखील तुम्हाला बॉल उंचावून मारायचा नाहीये. छोटासा बॉक्स असतो आणि त्याच्यामध्ये देखील गरजेला खेळ दाखवायचा असतो. मदन सारंग बॅटिंगसाठी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. हळूहळू मॅच रंगतदार अवस्थेकडे जाताना पाहायला मिळेल. जसजशी मॅच पुढे जाईल तसतशी मात्र मॅचमध्ये उत्कंठ वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 3 धावा. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. सूरज पाहायला मिळते या बॉक्स क्रिकेटच्या खेळात. मुंबई असू दे, ठाणे असू दे, यावेळेला पाहायला मिळाला. स्ट्रोक 2 धावांचा फटका त्याला पाहायला मिळतोय. मात्र याची ओळख आहे आणि धावसंख्या जर पाहिजे तर 5 वर गेली आहे. 21चा करायचा आहे पाठलाग म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. 18 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. बॉलवर युट्यूबवर देखील दाखवण्याचा प्रयत्न आपण करू. SPचा लोगो आपल्याला बॉलवर पेंटेड देखील पाहायला मिळतोय. हा देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय.
बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. टप्पा पडतोय, वळण घेतोय, बॉल मात्र व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या 7 वर जाताना पाहायला मिळते. कळण सोडा 21 चा पाठलाग करायचा आहे. जॉर्ज विरुद्ध कैलासवासी सुंदर सारंग ओंकार मालाड अशी लढत. दांडी 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 गुल बोल्ड आउट. काय बेकार बॉल टाकलाय. कळण सोडा गरम लग रहा है यार. कैलासवासी वासुदेव बोर्डे जॉर्ज 11 आणि दुसऱ्या बाजूला कैलासवासी सुंदर सारंग ओंकार मालाड. कैलासवासी वासुदेव बोर्डे जॉर्ज 11 आणि दुसऱ्या बाजूला कैलासवासी सुंदर सारंग ओंकार मालाड अशी मॅच आपण पाहतोय. विकेट करायला आणि आता आले सनी. वेगळा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न सनी यांच्यापर्यंत डॉट बॉल येतोय. खूप महत्वाचे असते या ठिकाणी क्षण आणि डॉट बॉल पहिल्या बॉक्सच्या 7 वर थांबली. अजून एक पाहिजे मॅच जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. 14 धावांची आवश्यकता. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो, परंतु एखादी अवांतर धाव एखादा फटका मॅच मध्ये आणू शकतो. कैलासवासी वासुदेव बोर्डे जॉर्ज 11 आणि दुसऱ्या कैलासवासी सुंदर सारंग ओंकार मालाड. व्हाईट बॉल.
विकेट येताना पाहिलं मिळते. पहा इकडे पुन्हा एकदा थोडंसं मॅचमध्ये नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. विकेट येताना पाहिलं मिळेल. अजूनही 14 सेकंदाची बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 13 धावांची आवश्यकता. 14 मध्ये 13. बाबूसाहेब चार चेंडू झालेले आहेत. 8 धावा पाहायला मिळतात. चांगला संघर्ष पाहायला मिळतो. दोन व्यावसायिक संघांमध्ये टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूला आणि आता या टीमचा एक मॅच विनर मैदानाच्या आतमध्ये दिसताना पाहायला मिळते. अरुण चव्हाण प्रचंड परंतु इकडे आज प्रचंड वेग या ठिकाणी प्रतिस्पर्धी टीमला फायदेशीर ठरतोय. वाईट +1 आणि धावसंख्या 2 पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळते. 10 धावा धावपंचावर आपण पाहत आहोत मानाची प्रतिष्ठेची SP ग्रुपची आशिषभाई तिवारी चषक ही स्पर्धा छोट्याशा मैदानामध्ये रंग घालून जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. 8वं पर्व SP चषकाचं आपल्या समोर आलंय आणि पहिल्याच मॅचमध्ये जबरदस्त घमासान पाहायला मिळत आहे. 2 व्यावसायिक संघ एकमेकांच्या विरोधात उभे टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा करण सोडा समोर जर पाहिलं तर अरुण टॅप केला जातो समोर आणि चांगली फिल्डिंग. रमजान चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल रमजानकडे आणि धावसंख्या पाहिजे तर 1 पुढे जाते. 11 वर जाईल. 10 धावांची आवश्यकता झालेली आहे. पुढे जाते ते म्हणजे 12 वर जाते. आता मॅच जिंकण्यासाठी शेवटच्या 2 ओव्हर बाकी आहेत. 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. पहिलीच मॅच रंगात आली आहे. या ग्राउंडवर काही येऊ शकते. एका दुसरा डॉट बॉल आला तर मॅचमध्ये पुन्हा एकदा प्रवेश करू शकते. या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणारी कल्याण टीम परंतु मालाड सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये आहे. 2 ओव्हरला 12 झाले. 2 ओव्हरला 9 पाहिजे. मॅचमध्ये काही येऊ शकतं. क्रिकेटचे चाहते मोठ्या प्रमाणावर मॅच आणून घेतले तर सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना विनंती असेल. नॅशनल स्पोर्ट्स हा चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया करा. म्हणजे येणाऱ्या कालावधीमधील या सर्व स्पर्धा अंडर आर्म क्रिकेटमधील ज्या नॅशनलवर ब्रॉडकास्ट होतील तर तुम्हाला पाहायला मिळतील. SP चषक आपण पाहतोय. आशिषभाई तिवारी चषक SP ग्रुपची स्पर्धा. 12 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता. बॉलिंगसाठी उल्हासनगर एक्सप्रेस ऋतिक जोरडे पाहूया. समोर जर पाहिलं तर एक जबरदस्त बॅटर आहेत अरुण. ऋत्विकचा वेग, अरुणची बॅट पाहूया काय होईल. वेगवान ऋत्विक पहिला बॉल प्रचंड वेगामध्ये. काय वेग पाहायला मिळाला या ठिकाणी. बॉल कधी आला आणि कधी बॅट्समनपर्यंत आला कळलं देखील नाही. एवढा प्रचंड वेग. महाप्रचंड वेगाने तो पाहायला मिळाला. 11 मध्ये 9 ऋतिक जोरडे.
ऋत्विककडे वेग आहे आणि वेग ही त्याची ओळख आहे. रफ्तार कराच्या बॉलिंगसाठी ऋतिक गोरडे लहान वयातच व्यावसायिक क्रिकेट मैदानामध्ये दाखल झाला. ऋत्विक पहिल्याच मनमानाने केलेला खेळायचं आहे आणि तिने प्रयत्न जरूर केला असं पण नाही, परंतु यशस्वी नाही झाले. चांगल्या पद्धतीने बॉलवर आले होते आणि ते समीकरण करत आहे. 10 मध्ये 8, 10 चेंडूने 8 धावांची आवश्यकता. ऋतिक गोरडे वेगाचा फायदा या ठिकाणी घेतला आणि राऊतचा पुन्हा इकडे पुढे जाते. डॉट बॉलची आवश्यकता आहे या ठिकाणी टीम कल्याणला. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मराठा आपण पाहतोय चांगला संघर्ष रंगल्या दोघांमध्ये देखील या ठिकाणी क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. छोटी छोटी प्रेक्षक देखील या ठिकाणी आलेले आहेत. कोणी आपल्या शाळेतून आले, कोणाला सुट्टी असेल. परी 11 जयंत बोईसर आणि RM रेम्बो. चला टॉस करण्यासाठी दोन त्या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. यानंतरचा सामना असेल, परंतु ही मॅच पुढे संपली आहे. हा सामना तर मात्र या ठिकाणी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलाच पाहायला मिळतोय हा सामना. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. यावेळेला वेगळा खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर एकत्र जात असताना आपल्याला पाहायला मिळते. अजून जर पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 धावांची आवश्यकता. छोट्याशा क्रीडांगणावर मात्र या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळते. त्याच्या दिशेने यावेळेला टप्प्याचा बॉल आणि त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न ठिकाणी केला गेला आणि धावसंख्या पहिली जाता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहा मॅच संपलेली नाही, प्रयत्न करावे लागतील याही परिस्थितीमध्ये, कारण धावसंख्या जर पाहिजे तर आता 16 झाली म्हणजे अगदी मॅच जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. 7 मध्ये 5 आणि आम्ही अंडर क्रिकेटमध्ये पाहिलंय 6 बॉलमध्ये 1 न होताना सुद्धा पाहिले. त्यामुळे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 2 व्यावसायिक संघांची टक्कर झाल्यावर काय होऊ शकतं ते पाहायला मिळत आहे. एका बाजूला आपण पाहू शकता कैलासवासी वासुदेव गोरडे, जॉर्ज 11 कल्याण. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कैलासवासी सुंदर सारंग, ओंकार मालाड यांच्यातील लढत रंगताना पाहायला मिळते. ऋत्विकचा वेग ही त्याची ओळख आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फलंदाजी ही सुद्धा ओळख आहे मात्र सारंग यांची. 7 मध्ये 5 चांगला स्ट्रोक आणि अडवला जातोय आणि आता मॅच बघता बघता गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 4. अवसर कंपल्सरी चेस, यस कंपल्सरी चेस हा नियम आहे आणि कंपल्सरी चेस या नियमांतर्गत बदलापूरचे पियुष आलेले आहेत. पाहूया मॅच संपलेली नाहीये, चुरस कायम आहे आणि या 2 संघांमध्ये ज्या वेळेला लढती होतात ना अशाच चुरशीच्या होताना पाहायला मिळतात.
शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 4 धावांची आवश्यकता. एका दुसरा डॉट बॉल मॅच मध्ये रंगत निर्माण करेल. पियुष बदलापूरचे गोलंदाज आहेत. समोर पाहिलं तर कांजूरबागचे बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पतंग सारंग नॉन स्ट्राईकला चेंबूरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अरुण मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये आली आहे आणि रंगली आहे सुद्धा. तिथून देखील दिवस मात्र हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण मॅच अंतिम टप्प्यामध्ये येताना पाहायला मिळते. सर्व युट्यूबला मॅच पाहणाऱ्यांचे देखील हार्दिक स्वागत असेल नॅशनल स्पोर्ट्सवर. पहा एका क्षणार्धात किती साऱ्या गतिविधी या ठिकाणी पाहायला मिळाल्या. बॉल आला त्याच्यानंतर एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने लागला आणि गोचरकी क्षेत्रात गेला. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. इकडे कल्याण टीमला एखादा डॉट बॉल पाहिजे, एखादी विकेट पाहिजे. मटन सारंग मात्र एकाने उभे आहेत. चांगला संघर्ष सुरू आहे. 8 व्यावसायिक संघांमधील टक्कर आज आपल्याला पाहायला मिळेल. 3 धावांची आवश्यकता. आम्ही आभारी आहोत भूमी स्पोर्ट्स महाडचे मालक, राजधानी प्रीमियर लीग महाडचे अध्यक्ष यांनी ओव्हरऑल क्रिकेटमध्ये महाडमध्ये चांगले क्रिकेटपटू घडवले. लाडके विजयजी सावंत यांचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य त्यांचं देखील लाभलेलं आहे आम्हाला. जागेवरच ठेवलाय, बॅटिंग जागेवर ठेवली, परंतु धावायला निघाले. चित्र पाहण्यासारखे आणि हे तुम्हाला पुढे पाहायला मिळू शकतं. अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळू शकतं. अशाही पद्धतीच्या धावा घेतल्या जातात आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. एका धावेला महत्त्व जर सगळ्यात जास्त कुठे असेल तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये. संदीपजी लाखणी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही SP ग्रुपच्या वतीने हार्दिक असं स्वागत करू आणि विनंती असेल आपण या मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. जावेद मॅचच्या दिशेने 2 धावांची आवश्यकता. एखादा डॉट बॉल पाहिजे या ठिकाणी टीमला. पियुष तो प्रयत्न करतायत, परंतु अरुण काय होईल अंतिम टप्पा मात्र या मॅचचा पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक केला गेला. बॉलला जास्त उसळी आली होती. अरुणने शेवटच्या खेळापर्यंत पाहिलं बॉलला आणि गॅपमध्ये करण आणि रमजानच्या मधून बॉल हा खेळला. 1 धाव घेतली गेली आणि आता मात्र मॅच जिंकण्यासाठी 3 बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता. 3 मध्ये 1 जरूर पाहिजे, परंतु ते करणं गरजेचंच आहे. रन कंप्लीट करणं गरजेचं आहे. विजयाच्या दिशेने मात्र कैलासाचे सुंदर सारण ओंकार महाराष्ट्र पाहायला मिळते, परंतु मॅच संपलेली नाही आणि विजय अजून मिळालेला नाहीये. दांडी धूल विकेट येताना पाहायला मिळते. बोल्ड आउट होत आहेत आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कराटे 2 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता. दिवेश आलेले याला तर क्रिकेट म्हणतात आणि अंडरआर्म क्रिकेटची हीच मजा आहे. एका धावेसाठीची झुंज आपल्याला पाहायला मिळते. चषकात गेली 7-8 वर्ष आम्ही ती पाहतोय आणि आज 8वा पर्व देखील सुरू झालंय, परंतु दर्जेदार क्रिकेटही आपल्याला पाहायला मिळते. दिवेश यांना आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचे 2 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. एका धावेसाठी झुंजवलं जाते प्रतिस्पर्ध्यांना. दिवेश चांगला परफॉर्मन्स राहिला या हंगामात. धीरज पारवे यांचा देखील, परंतु दिलीपची गोलंदाजी. 2 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 2 चेंडू 1 धाव 2 चेंडू आणि इथे मात्र चांगला स्ट्रोक केला जातोय आणि मॅचला मात्र जिंकलं जात आहे. कैलासवासी मटन सारंग ओंकार महाराष्ट्र विजय होतो. विजय संघाचं अभिनंदन. माफ करा, कैलासवासी सुंदर सारंग आठवणी लागू करत असताना मटन असतील, त्यामध्ये अरुण असतील, त्यामध्ये अभिषेक मांडलिया असतील, सुरेश कुडा असतील, सुरेश असतील, हे सगळेच खेळाडू अरुण असतील, चांगला बंच बनवलाय आणि